नमस्कार. भगवद्गीतेच्या या विशेष ज्ञानमालेत आपले स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की धृतराष्ट्राच्या प्रश्नानंतर दुर्योधन कशा प्रकारे पांडवांचे सैन्य पाहून आचार्य द्रोणांकडे जातो. आजच्या या भागात आपण अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधील 11 ते 20 भाग 2 पाहणार आहोत. या श्लोकांमध्ये युद्धाचा तो थरारक क्षण आहे जिथं भीष्म पितामह आणि भगवान श्रीकृष्ण आपापले दिव्य शंख फुंकतात आणि प्रत्यक्ष युद्धाचा शंखनाद होतो. रणांगणावरचे वातावरण कसे बदलले आणि अर्जुनाने युद्धाच्या ऐनवेळी कोणती विनंती केली हे आज आपण समजून घेणार आहोत. सखोल आध्यात्मिक ज्ञानासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्लोक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. मराठी अर्थ. दुर्योधन आपल्या सैन्याला सांगतो, म्हणून आता तुम्ही सर्वजण आपल्या मोर्चावर स्थिर राहून सर्व बाजूंनी केवळ भीष्म पितामहांचेच रक्षण करा. स्पष्टीकरण. दुर्योधनाला माहीत आहे की कौरव सैन्याची मुख्य शक्ती भीष्म आहेत. जर भीष्म सुरक्षित राहिले तर विजय निश्चित आहे. म्हणून तो आपल्या सैन्याला विखुरण्याऐवजी भीष्मांना सुरक्षा देण्याची आज्ञा देतो. श्लोक 12. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्ध पितामह सिंहनादं विनदोच्चे शंखं दद्मो प्रतापवान. मराठी अर्थ. त्यावेळी कौरवांमध्ये सर्वात वृद्ध आणि पराक्रमी असलेल्या भीष्म पितामहाने दुर्योधनाचा उत्साह वाढविण्यासाठी सिंहासारखी गर्जना केली आणि जोरात शंख वाजवला. स्पष्टीकरण. दुर्योधनाची चिंता पाहून भीष्मांनी युद्धाचा शंख फुंकून हे संकेत दिले की युद्ध आता अटळ आहे. हा शंखनाद दुर्योधनाला धीर देण्यासाठी होता. श्लोक 13. तत शंकाश्च भैर्यश्च अनवानक गोमुखा सहसैवाभ्यहन्यन्त सशब्द स्तुमुलोऽभवत्. मराठी अर्थ. त्यानंतर लगेचच शंख, नगारे, ढोल, मृदुंग आणि शिंगे ही सर्व वाद्ये एकाच वेळी वाजू लागली. तो आवाज अत्यंत भयानक आणि मोठा होता. स्पष्टीकरण. भीष्मांच्या शंखनादानंतर पूर्ण कौरव सैन्यात जोश संचारला. रणांगण विविध युद्धवाद्यांच्या आवाजाने दुमदुमून गेले. श्लोक 14. तत श्वैतैर्हैर्युक्ते महती संदणे स्थितो माधव पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रधत्मतुः. मराठी अर्थ. त्यानंतर पांढऱ्या घोड्यांच्या मोठ्या रथात बसलेल्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाने देखील आपले दिव्य शंख वाजविले. स्पष्टीकरण. कौरवांच्या शंखनादाला उत्तर म्हणून पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णांनी सुरुवात केली. येथे श्रीकृष्णाला माधव, लक्ष्मीचा पती, ऐश्वर्याचा स्वामी असे म्हटले जाते. हे विजयाचे प्रतीक आहे. श्लोक 15. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मावृकोदर. मराठी अर्थ. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने देवदत्त शंख वाजवला
आणि कठीण कर्मे करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. स्पष्टीकरण. या श्लोकात प्रत्येक योद्ध्याच्या शंखाचे विशिष्ट नाव दिले आहे. भीमाचा उल्लेख वृकोदर, मोठे पोट असलेला अतिखादाड असा केला आहे, जो त्याच्या अफाट शक्तीचे वर्णन करतो. श्लोक 16. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. मराठी अर्थ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय शंख वाजवला, तर नकुल आणि सहदेव यांनी अनुक्रमे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. स्पष्टीकरण. पाचही पांडव युद्धासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज होते, हे या शंखनादातून स्पष्ट होते. श्लोक 17. काशश्च परमेश्वास शिखंडी च महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजित. मराठी अर्थ. तसेच श्रेष्ठ धनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न राजा विराट आणि आजेय सात्यकी यांनी शंख वाजवले. स्पष्टीकरण. सात्यकी हा श्रीकृष्णांचा शिष्य आणि यादव वंशाचा मोठा योद्धा होता. या महारथींची नावे धृतराष्ट्राला पांडवांच्या सामर्थ्याची कल्पना देण्यासाठी घेतलेली आहेत. श्लोक 18. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखं दद्मो पृथक पृथक. मराठी अर्थ. हे राजा, द्रुपद राजा, द्रौपदीचे पाचही पुत्र आणि महान पराक्रमी सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी चहूबाजूनी आपापले स्वतंत्र शंख वाजवले. स्पष्टीकरण. सौभद्र आणि अभिमन्यू तो तरुण असला तरीही महाबाहू म्हटला आहे. सर्व योद्ध्यांनी एकाच वेळी शंख वाजवल्याने पांडव पक्षाची एकजूट दिसून येते. श्लोक 19. सघोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वींचैव तुमुलो व्यनुनादयन्. मराठी अर्थ. त्या प्रचंड शंखनादाने पृथ्वी आणि आकाश दुमदुमले आणि धृतराष्ट्राच्या मुलांची हृदये विदीर्ण झाली. स्पष्टीकरण. कौरवांच्या शंखनादाचा पांडवांवर काहीही परिणाम झाला नव्हता, पण पांडवांच्या आवाजाने कौरव हादरून गेले. हे त्यांच्या मनातील भीती आणि अधर्माचे लक्षण होते. श्लोक 20. अथ व्यवस्थितं दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रस्तंपाते धनुरुद्यम्य पांडव. मराठी अर्थ. त्यानंतर युद्धासाठी सज्ज असलेल्या कौरवांना पाहून ज्यांच्या रथाच्या ध्वजावर मारुती आहेत अशा अर्जुनाने आपले धनुष्य उचलले. स्पष्टीकरण. शस्त्रे चालवण्याची वेळ आली असताना अर्जुनाने युद्ध करण्यापूर्वी एका शत्रूचे नीट निरीक्षण करण्याचा विचार केला. मारुती स्वतः अर्जुनाच्या रथावर ध्वजरूपात होते, हे विजयाचे मोठे आश्वासन होते. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.